चला तर मंडळी, मुलांची स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवेल अशी पौष्टिक रेसिपी करूया। 1 कप डाळ व हलकं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। फुटाण्यांची डाळ किंवा डाळवे याला म्हणतात। त्यानंतर पाव कप काजू, पाव कप बदाम, पाव कप अक्रोड, 1 चमचा साजूक तूप घालून मंद आचेवर हलके तांबूस होईपर्यंत भाजायचे। त्यानंतर अर्धा कप काळे मनुका घालून 1-1.5 मिनिटं परतून एका ताटात काढून गार करायचे। सर्व साहित्य: अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप तीळ घालून लालसर होईपर्यंत भाजून गार करायचं। डाळ व गार झाल्यानंतर मिक्सरला काहीसं रवाळ असं वाटून घ्यायचं। त्यानंतर ड्रायफ्रुट्स घालून परत एकदा रवाळ वाटायचं। बाइंडिंग आणि गोडपणासाठी 25 ते 30 खजूर घेतले, बिया काढून काप केलेले आहेत, त्यांना सुद्धा घालून रवाळ वाटून घ्यायचं। शेवटी खोबरं आणि तीळ घालून एकदा दोनदा मिक्सर ऑन ऑफ करायचं म्हणजे हलकेसे क्रश होतील। एका भांड्यात हे सर्व साहित्य काढून घ्यायचं। 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करायचं आणि मस्त गोल गरगरीत असे ड्रायफ्रुट्सचे लाडू वळून घ्यायचे। पावसाळ्यामध्ये मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा।